नीट 2026 ची परीक्षा अखेर रद्द। पेपरफुटी प्रकरणी एनटीए कडून सीबीआय चौकशीचे आदेश। नव्या परीक्षेसाठी परीक्षा केंद्र 3 मे रोजीचेच राहणार। लवकरच परीक्षेची तारीख जाहीर होईल। नीट पेपरफुटीचं नाशिक कनेक्शन। नाशिकमधून शुभम खैरनार नामक तरुणाला अटक। संपूर्ण प्रकरणाची राजस्थान पोलीस तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू। नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयकडून गुन्हा दाखल। राजस्थान पोलिसांकडून कागदपत्र ताब्यात। एनटीएच्या अधिकाऱ्यांची ही चौकशी। सीबीआयकडून विशेष पथकाची स्थापना। महाराष्ट्रातही तपास होणार। पंतप्रधान मोदींच्या काटकसरीच्या आव्हानावर राज ठाकरेंची सडकून टीका। मन की बात खूप झाली, आता अर्थतज्ञांचा एका। ठाकरेंचा टोला। तर संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी। राज ठाकरेंनी झोपेचा सोंग घेतलाय, त्यांना जागा करता येत नाही। रामदास कदमांचा राज यांच्यावर निशाणा। काटकसरीच्या आव्हानानं देशाच्या अर्थव्यवस्थेवर दुर्गामी परिणाम होईल। शरद पवारांची सोशल मीडियावरून टीका। सर्वपक्षीय बैठक बोलवण्याची मागणी। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी यादीतून प्रफुल्ल पटेलांचं नाव वगळल्याची चर्चा। तर कार्यकारिणी यादीत चूक, लवकरच दुरुस्ती करणार असल्याची सुनेत्रा पवारांची ट्विट करत माहिती। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना कार्यकारिणी स्थान मिळालं, मात्र दोघांच्या जबाबदारीचा उल्लेख नाहीच। राष्ट्रवादीकडून सारवासारव करण्याचा प्रयत्न। मुंबईत 5000 दुकानांवर अद्याप मराठी फलक नाहीत। महापालिकेच्या कार्यपद्धतीवर नगरसेवकांचा संताप। मराठी पाट्या नसलेल्या दुकानांवर कारवाईचा इशारा।